चल घरदार ते इथंच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. बरोबर सांगते ना, मेल्यावरती तुमच्या आमच्या घराचं नाव काय आहे हो? स्मशान. मग लोक असं म्हणतात का हा फार गरीब होता हो, आयुष्यभर झोपडीमध्ये राहिला, त्याला इकडेच झाला, आणि हा फार श्रीमंत होता. एखाद्या माणसाने समजा 10 कोटीचा बंगला बांधला. आता मला सांगा, बंगला 10 कोटीचा, बंगल्यामधलं बाथरूम किती लाखाचं? 50 लाखाचा. आपण पकडून चलू, एकटाच माणूस आहे, मुलं बाळ काही नाही, तो माणूस मेला. मग लोक म्हणतात का फार श्रीमंत होता हो, कधीच पायी चालला नाही, नेहमी 4 चाकीमधून चालला. आता हा मेला, याच्या पाठीमागे कोणीच नाही. आता एक काम करा, या श्रीमंत माणसाला शेवटची अंघोळ या 50 लाखाच्या बाथरूम मध्ये घाला, असं म्हणतात का? नाही. मेल्यावरती शेवटची अंघोळ कुठे करावी लागते? अंगणामध्ये. म्हणजे मेल्यावरती तुमच्या आमच्या घराचं नाव काय आहे? स्मशान. तुम्ही म्हणशाल पैसा अडका, तुम्ही म्हणशाल पैसा अडका, तो इथंच राहतो बरं का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. बरोबर ना? तुम्ही आम्ही मेल्यावरती आपल्यासोबत काय येणार आहे? आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? गाडगं. मडकं म्हणतो, गाडगं म्हणतो. पण ते चांगलं येतं का? पोरं खांद्यावरून खाली टाकतात, ते कसं येतं? फुटलेलं येतं. म्हणजे गाडगं सुद्धा चांगलं येत नाही. पुढे सांगितलंय, तुम्ही म्हणशाल घोडे न हाती, तुम्ही म्हणशाल घोडे न हाती, त्यांची क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, तशीच होईल गती.